हॅलो फ्रेंड्स, तर गुड मॉर्निंग सर्वांना. तर मॉर्निंग छान झाली आहे. तर मस्त हे एकदम कोवळं ऊन आहे गॅलरीमध्येच. तर ते ऊन सगळं असं बेडवर पण येते मस्तपैकी. तर विटॅमिन डी पण आपल्याला भेटते आणि मस्तपैकी आजची म्हणजे हेल्थची काळजी कशी आपण घ्यायची. तर आज थोडासा थकवा असल्यामुळे तर थोडंसं आवळा पाणी नाही आज, तर हे आहे अद्रक आणि ह्याचं हळदीचं पाणी. तर हे पण आपल्या हेल्थसाठी, आणि थोडीशी ती मिरी टाकायची त्याच्यामध्ये. तर माझे आजोबा म्हणजे झालं त्यांना आता, मी खूप लहान होते तर 30 वर्ष वगैरे नाही आहेत ते, पण खूप छान छान गोष्टी अशा आम्हाला सांगायच्या नाही का. हळदीचं पाणी पिणे, लिंबाचं एक असं नाही का पान वगैरे देणे. तर खूप म्हणजे नाही का आता त्या गोष्टी आठवतात आणि मी स्वतः फॉलो करते, तर खूप छान वाटते. तर आज थोडंसं वीकनेससारखं वाटतं, थोडंसं घरचे कामं पण जास्त असतात, तर वीकनेससारखं वाटते थोडंसं आज. तर त्यामुळं मी आज म्हटलं थोडंसं हळदीचं, अद्रक आणि थोडीशी मिरीचं पाणी आपण हे असं मी असं टेचून घेतली हळद, फ्रेश हळद जी आपली ओली हळद भेटते ती, थोडीशी मिरी आणि थोडंसं अद्रक. तर हे आज मॉर्निंगची सुरुवात अशी होती, थोडंसं उन्हात मस्तपैकी बसून. आणि फ्रेंड्स, असं नेहमी क्लचर पण असतं डोक्याला, पण असं मी जास्त करून असं रबरच लावते आपले केसांसाठी पण छान आहे. आणि थोडंसं हलका असं एकदम टाईट पण असं बांधत नाही, नाहीतर इथं लगेच पेन चालू होतो. तर हे पण छोटे छोटे काळजी मी स्वतःबद्दल घेते. आपल्याला कोणी सांगत नाही, तर आपण स्वतःची काळजी. घरच्या कामांमध्ये आपण काय करतो, असं क्लचर वगैरे लावतो आणि सोडून टाकतो, पण नाही, नंतर इथं मग असं रात्रीचं असं पेन होतं. पण जास्त असं वर केस बांधून थोडं हलके, आणि मी अशी रबरच असं हे करते. तर ही पण एक आपली स्वतःची हेल्थची काळजी आहे. तर मी माझ्या हेल्थची काळजी कशी घेते, आणि कोणाला जर आपलं हे टिप्स आवडले, फॉलो केलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला पण चांगलंच आहे, फायदा होतो. तर हे अशी मॉर्निंग ड्रिंक खूप छान आहे. तर टेस्ट बिलकुल लागत नाही, पण हळद खरंच खूप छान आहे आपल्या हेल्थसाठी पण. अद्रक आणि थोडीशी त्याच्यामध्ये मिरी. आमच्या आजोबा नेहमी सांगायचे की ते असं मिरी टाकल्याशिवाय त्याचं बेनिफिट काय तरी चांगलं असल्याशिवाय आपल्याला म्हणजे फक्त हळद नाही प्यावी असं, म्हणजे थोडीशी त्याची मिरी टाकून आम्हाला द्यायचे. तर आता मी तेच सगळं फॉलो करते, तर खूप छान वाटतं, रिलॅक्स फील होतं आणि बेस्ट फॉर हेल्थ, बाकी काही नाही. आणि बाकी मग मॉर्निंगचं थोडंसं आपलं हे मूव्स, सकाळी उठल्या थोडीशी तरी हालचाल व्हायलाच पाहिजे. फ्रेश वगैरे होऊन आल्यानंतर थोडंसं हे रूटीन आहे, मस्तपैकी असं कवळं ऊन मस्त अंगाला शेकून घ्यायचं. त्यानंतर ही अशी हेल्थ ड्रिंक घेत तर असे 5 मिनटं आपली निघून जातात. तर ही खूप छान आहे ना म्हणजे काळजी घेणं. आणि मग दिवसाची सुरुवात पण छान, मग नंतर मग सर्व कामं आपले घरातले. तर एखादं हाऊस वर्क करत करत आपण स्वतःची काळजी घेत नाही, पण सुरुवात अशी जर केली तर मला वाटते दिवस अख्खा फ्री मस्त वाटतं. त्यानंतर मग हे मूव्स आणि हे ब्रेस्टचे एक्सरसाइज तर मी डेलीच करते. हे तुम्ही असं करून बघा फ्रेंड्स, इथं काटकोट आवाज येतोच. तर ही वाली मूव्स माझी आवडती म्हणजे एक्सरसाइज. हे खरं रिलॅक्स फील होते. भांडे घासून 2-3 टाईम तर असतातच. तर हे हळदीचं पाणी पितच सगळं एक्सरसाइज वगैरे पण चालली. तर हे आता मी फिनिश करते, कारण हे मी दाखवते म्हटल्यावर नाही का, फक्त वाटायला नको की आपण फक्त बनवतोय. तर हेल्थसाठी खूप छान आहे. रिलॅक्स दिवसभर, ऊन, विटॅमिन डी. तर असे आपण घरचे कामं करत करत, नसेल ऊन ना फ्रेंड्स तरी पण आपण कुठंतरी म्हणजे नाही का, सगळ्यांना नसतं असं गोष्टी भेटत, तर थोडंसं ऊन कुठं पण असेल आपल्या दारासमोर किंवा कुणाची बिल्डिंग्स खाली जाऊन थोडंसं ऊन आपल्या बॉडीला लागायलाच पाहिजे. तर हाडकं पण मजबूत राहतात ह्यानी. आजोबा म्हणायचे कवळ्या उन्हात सारखं बसा, आणि भांडे घासून घासून हे सगळं पेन होतं. हे मूव्स तर फ्रेंड्स नंतर मग भले मोठी एक्सरसाइज केली आपली, योगा म्हणा काय म्हणा, पण हे एक करायलाच पाहिजे. आपलं दिवसभर रात्रीचं अंग उघडलेलं असतं,
आणि हे पायाचे मूव्स असे, हे असं आजोबा म्हणायचे हे आपलं हे असे आहे ना छातीला लागायला पाहिजे असं सकाळच्या पारी असं असं काहीतरी चांगलंच असेल की गुडघे आपल्या छातीला म्हणजे लागायला पाहिजे करून, तर हे म्हणून गुडघ्याची एक्सरसाइज अशी. ओके फ्रेंड्स, तर छान छान कमेंट्स करा, वाईट कमेंट करू नका. कारण काय घरचे कामं करून थोडंसं वेळ आपण स्वतःसाठी मी कशी काढते, मी ह्याचे व्हिडिओ पोस्ट करत असते नेहमी. तर छान छान हे करा, कमेंट्स करा, लाईक सबस्क्राईब करा, तुम्ही पण फॉलो करा. हळदीचं पाणी, मिरीचं आणि अद्रकचं तर कसं वाटलं तर छान कमेंट्स करा आणि टेक केअर. ओके बाय फ्रेंड्स, थँक्यू सो मच.